नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के रामचंद्र नगर के लाभे सोसाइटी को जो लगभग 13 वर्षों से अनधिकृत निर्माण के खिलाफ लड़ रहे हैं, आखिरकार लड़ाई सफल हुई। ठाणे महानगर पालिका को समाज द्वारा किए जा रहे लगातार अनुवर्ती कार्य पर ध्यान देना होगा। सोसाइटी की शिकायत पर ठाणे महानगर पालिका ने उक्त बिल्डिंग में चल रहे 2 बार को सील करने की कार्रवाई की। ठाणे के रामचंद्र नगर में लाभे सोसाइटी में बिल्डिंग के ए विंग के बेसमेंट में स्टोरेज की जगह देवी दर्शन बियर बार एंड रेस्टोरेंट और शीतल बार अनधिकृत रूप से संचालित हो रहे हैं। इन दोनों बारों को स्वीकृत मानचित्र के अलावा ठाणे महानगर पालिका की अनुमति के बिना कई काम किए गए हैं। अनधिकृत वृद्धिशील कार्य और उपयोग में परिवर्तन किए गए हैं। इस संबंध में उपरोक्त सोसाइटी 2011 से ठाणे महानगर पालिका से स्वीकृत मानचित्र के अतिरिक्त किए गए अनधिकृत निर्माणों को तोड़ने, परिवर्तन और उपयोग परिवर्तन कार्यों को तोड़ने दोनों बारों को बंद करने की शिकायत कर रही है। सोसाइटी ने अक्सर दोनों बारों में अनधिकृत वृद्धिशील निर्माण और उपयोग में बदलाव के बारे में शिकायत की है। इसलिए ठाणे महानगर पालिका ने स्वीकृत मानचित्र के अलावा अनधिकृत कार्य करने वाले बार को नोटिस जारी किया और उन्हें सील करने का आदेश दिया। इसी आदेश के तहत ठाणे महानगर पालिका ने शुक्रवार को दोनों बार को सील करने की कार्रवाई की। निवासियों की असुविधा और इमारत में अनधिकृत वृद्धिशील निर्माण और उपयोग में बदलाव को ध्यान में रखते हुए समिति ने बड़े साहस और दृढ़ता से ठाणे महानगर पालिका के शहरी विकास विभाग से संपर्क किया। इस भवन के विकासकर्ता ने स्वीकृत मानचित्र के अतिरिक्त भवन में अनधिकृत परिवर्तन एवं उपयोग परिवर्तन को इसे विक्रय किया। भवन के ए विंग के बेसमेंट के गोडाउन के स्थान पर शीतल बार, चंद्र शीतल बार और श्रीमाता बार एंड रेस्टोरेंट, देवी दर्शन बार एंड रेस्टोरेंट शुरू कर दिया गया और जाने के लिए अवैध सीमेंट सीढ़ी का निर्माण किया गया। बार से ग्राउंड फ्लोर तक उस पर भी कार्रवाई करने के आदेश हैं। आमच्या कमिटी आल्यापासून आमच्या सोसायटीला ओसी मिळण्याकामी आम्ही प्रयत्न केले। ज्या प्रयत्न करत असताना ठाणे शहर विकास विभागाने हे खाली मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे, स्टोअर आहे, त्याचा वापर कुठल्याही परिस्थितीत कमर्शियल किंवा कुठलाही वापर करणं योग्य नाही, चुकीचं आहे। असं असताना देखील त्यावेळेस महानगरपालिकेचे शहर विकास विभागाचे राजकुमार पवार आणि अजित कर्णिक साहेब यांच्या वतीने सगळ्यांना नोटिसा गेल्या। नोटिसा गेल्याच्या नंतर सुनावणी झाल्याच्या नंतर यांनी कुठलंही कागदपत्र देऊ शकलेलं नाही। त्यावेळेस त्यांच्यावरती अर्ध तोडकाम करण्याचे आदेश हे 15 दिवसात हे पूर्णपणे जे अनधिकृत वाढीव आणि वापर बदल जो केला आहे तो पूर्णपणे बंद करावा असे आदेश दिले असताना देखील कुठल्याही प्रकारचं बंद आस्थापना बंद झाली नाही ना अनधिकृत। त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा करता डिसेंबर 14ला म्हणजे 2011ला 10ला सुरुवात केली, 11ला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 2014 डिसेंबरला काही पार्ट तोडला। पण ही जे अनधिकृतपणे गोडाऊनमध्ये बार रेस्टॉरंट 2 चालू आहेत, ते दोन्ही बार रेस्टॉरंट बेकायदेशीर आणि कुठल्याही प्रकारे शीतल बार आणि श्रीमाता बार हे दोन्ही बार अनधिकृतपणे इथं चालवते। आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं किंवा हे अनधिकृत आहे, महानगरपालिकेच्या कुठल्याही प्लॅनमध्ये तुमची मंजुरी नाही आहे, तरी पण त्यांनी तो आस्थापना चालूच ठेवली। पण माझी कंप्लेंट त्यावेळेस अशी आहे आमच्या संपूर्ण सोसायटीची की ओसी मिळत नसल्यामुळं आम्हाला तुम्हाला कारवाई करणं गरजेचं आहे, आम्हाला ओसी मिळणं फार आवश्यक आहे। हे करत असताना तुम्हाला हे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला बार चालवण्यासाठी परमिशन दिली, तर जो कोणी बारमध्ये परमिशन देईल तो पण बेकायदेशीर आहे। म्हणजे मुळात गोडाऊन आहे, गोडाऊन विकणं, त्याच्यात कमर्शियल वापर करणं, त्या कमर्शियल वापर करण्यासाठी जे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला NOC दिली, परवानगी दिली, मग ते पोलीस प्रशासन असो, महानगरपालिका असो, अन्न पुरवठ्याचा विषय असो किंवा फायर ब्रिगेडचा असो, ह्या सगळ्यांनी बेकायदेशीरित्या हे बार चालू असताना त्याच्यावर कारवाई केली नाही। आणि त्याला जो NOC दिली आम्ही स्वतः आर्य राजू साहेबांना भेटलो। आर्य राजू साहेबांनी सांगितलं की हे जो कोणी बांधकाम केले त्याच्यावरती आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या लोकांना हे कमर्शियल वापर करण्याची जी NOC दिली किंवा बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी NOC दिली त्या वेळच्या चेअरमन सेक्रेटरीवरती, म्हणजे त्यावेळेस दुलाजी लक्ष्मण लाड हा चेअरमन होता, कालांतराने सेक्रेटरी झाला, परत चेअरमन झाला। त्यांनी जे परमिशन दिले त्या बारवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लाड साहेबने परमिशन द्या, तर त्या लाडवरती
MRT बँड गुन्हा दाखल करा असं आर्य राजीव साहेबांनी आदेश दिलेले आहेत. पण ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन ढिम्म असल्यामुळं कुठलीही कारवाई पुढं झाली नाही, होत नाही. ही आमची शोकांतिका आहे आणि त्यामुळे आम्ही वारंवार शहर विकास विभागात सहाय्यक आयुक्त यांच्यापर्यंत पाठपुरावा करून पोलीस प्रशासनापर्यंत गेलो. पोलिसाचं म्हणणं आहे आमचा हा पार्ट नाही, आम्ही NOC जरी दिली असली तरी तुम्ही कारवाई करा. महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामामध्ये त्यांनी कारवाई करी. एक्साईजवाल्यांनी त्यांचं लिकर लायसन्स रद्द करावं हे त्यांच्या म्हणणे आहे. आम्ही एक्साईजचे सुप्रिटेंडंटलाही भेटलो, त्यांच्या मागे वारंवार आमच्या तक्रारी दिल्या. त्यांनी पण बारच्या लायसन्स रद्द करण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे. सर किती लढा चालू तुमचा लढा हा जो 21 चालू आहे, कोणाच्या आशीर्वादाने हा बार चालू होता? आता आम्हाला तेच आमचं म्हणणं आहे की एवढ्या वर्ष हा बार जो चालू आहे अनधिकृत आणि आम्ही एवढे पाठपुरावा करून आम्हाला OC मिळत नाही आणि आम्हाला ह्या ठिकाणी अनधिकृत बार चालू आहे ते बंद होत नाही. ह्याच्यासाठी यांच्यामागे कोण अदृश्य शक्ती आहे हे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण आम्हाला ते आढळून आलेले नाही. पण जो संबंधित बारवाला आहे तो आम्हाला वारंवार धमक्या देतो. तुम्ही पोलीस स्टेशनला काय कंप्लेंट केली का? पोलिसांकडे आयुक्तांकडे काय कंप्लेंट केली? महानगरपालिकेकडे आमच्या कायम तक्रारी चालू आहेत. कारण पोलीसवाल्यांचं असं म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम असेल किंवा त्याचा वापर बदल केला असेल तर ते सगळं पाहणं काम ठाणे शहर विभाग यांचं आहे. ठाणे